श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मिथुन राशीचे जातक कसे असतात आणि त्यांची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये काय आहेत आणि मिथुन राशीच्या लोकांनी कोणते उपाय करावे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. बुध हा मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे, म्हणून मिथुन राशीच्या व्यक्ती विनम्र, उदार आणि विनोदी असतात. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे अशा व्यक्ती बुद्धिमान असतात आणि त्यांच्यात स्वाभिमानाची तीव्र भावना असते. मिथुन राशीचे प्रतीक म्हणजे पुरुष आणि महिलांची जोडी, म्हणूनच या राशीखाली जन्मलेले लोक नैसर्गिकरित्या विरुद्ध लिंगाकडे आकर्षित होतात. अशा व्यक्ती शास्त्रज्ञांचे ज्ञानी, संवाद साधण्यात आणि बोलण्यात पारंगत, संभाषणात वक्तृत्ववान, चतुर, विनोदी आणि इतरांच्या भावना सहजपणे समजून घेणारे असतात. सद्गुणी आणि विलासी, जणू काही तुम्हाला दैवी उपस्थितीचा आशीर्वाद मिळाला आहे. म्हणजेच मिथुन राशीचा व्यक्ती जाड डोक्याचा, श्रीमंत, उंच, बोलका, धूर्त, सद्गुणी, विलासी असतो. राजाकडून आदर मिळवतो आणि एक उत्कृष्ट वक्ता असतो. मिथुन राशीत जन्मलेले लोक नम्र, उदार आणि विरोधी असतात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतात. त्यांच्या स्वाभिमानी तीव्रता भावना असते आणि त्यांना भौतिक सुखसोयी आणि संपत्तीचे आशीर्वाद मिळतात. ते त्यांचे काम अत्यंत काळजीपूर्वक करतात. सरकार आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध ठेवतात. संगीत आणि कलेत रस असतो आणि नवीन तत्त्वे आणि मूल्ये मांडण्यास सक्षम असतात. शिवाय ते गणित, लेखन किंवा संपादन क्षेत्रात यश मिळवतात. परिणामी तुमचे शारीरिक आरोग्य उत्कृष्ट राहील आणि मानसिक समाधान राखले जाईल. तुम्ही तुमची सर्व सांसारिक कामे हुशारीने पूर्ण कराल. शिवाय तुमच्या स्वतःच्या कठोर परिश्रम आणि क्षमतेने तुम्हाला भौतिक सुखसोयी आणि संसाधने मिळतील आणि तुम्ही समृद्धीचे जीवन जगाल. हे द्वैत राशीचे चिन्ह आहे, म्हणून या राशीखाली जन्मलेल्या व्यक्ती निर्णायक निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक परिस्थितीच्या दोन्ही पैलूंचा काळजीपूर्वक विचार करतात. ही राशी एक मजबूत, मध्यम, मूल आणि सडपातळ शरीरयष्टीचे प्रतिनिधित्व करते. या राशीखाली जन्मलेल्या व्यक्तींना राग येण्याची शक्यता कमी असते. ते सामान्यतः शांत आणि गंभीर स्वभावाचे असतात. जर त्यांना राग आला तर त्यांचा राग शांत झाल्यावर ते पश्चाताप व्यक्त करतात. या राशीचे प्रतीक म्हणजे गदा आणि वीणा धरलेले पुरुष आणि महिलांची एक जोडपे. म्हणूनच या राशीखाली जन्मलेल्या लोकांना संगीत आणि वाद्य यासारख्या कलांमध्ये रस असतो. मिथुन राशीच्या लोकांना चांगल्या लोकांनी वेढले असतात चांगले परिणाम मिळतात, तर वाईट लोकांनी वेढलेले लोक बिघडतात. नपुंसक बुध ग्रहाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्यात संगीताचा जास्त परिणाम होतो. हे लोक सहजपणे इतरांवर प्रभाव पाडतात आणि आकर्षित होतात. ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. तुमच्या मित्राप्रती तुमची पूर्ण निष्ठा असेल आणि तुम्ही सरकारी कामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत कराल. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असेल आणि तुमचे बोलणे गोड असेल. शिवाय तुमचा शांत, सभ्य आणि विनोदी स्वभाव तुम्हाला इतरांना प्रभावित करण्यास आणि आकर्षित करण्यास सक्षम करेल. तुम्हाला कला आणि संगीतात रस असेल, तुम्हाला या क्षेत्रात ओळख मिळू शकेल. तुम्ही लेखन, गणित, संपादन किंवा व्यवसायात यश मिळवू शकाल आणि समाजात स्वतःला एक आदरणीय व्यक्ती म्हणून स्थापित करू शकाल. जर तुमचा जन्म मिथुन राशीत मृगशिरा नक्षत्राच्या 3ऱ्या किंवा 4थ्या चरणात की झाला असेल, तर तुमचा जन्म मंगळाच्या 7 वर्षाच्या महादशा दरम्यान झाला असेल. तुमची योनी सर्प आहे, गणदेव आहे, वर्णशूद्र आहे, युजा पूर्व आहे, हंसक वायू आहे, नाडी मध्यम आहे, पाय सुवर्ण आहे आणि वर्ग मांजर आहे. या नक्षत्राचे नैसर्गिक स्वरूप विद्वान आणि कारागिरीचे आहे. या राशीत जन्मलेले मुले खूप हुशार आणि सुंदर असतात. ते सहसा मध्यम उंचीचे आणि सडपातळ असतात. आर्थिक दृष्टिकोनातून ते काटकसरीचे असतात आणि हुशारीने खर्च करतात. त्यांची प्रगती सतत अडथळा आणली जाते आणि त्यांचे जीवन बदलांनी बदललेले असते. बदल हे जीवनाचे आकर्षण आहे. या तत्वाचे प्रतिपादन करणाऱ्या या व्यक्ती अनेकदा एक व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायात जाताना दिसतात. जर तुमचा जन्म आद्रा नक्षत्र कु, घ, ना, छ अंतर्गत मिथुन राशीत झालेला असेल, तर तुमचा जन्म राहूच्या 18 वर्षाच्या महादशा दरम्यान झाला असेल. तुमची योनी कुत्रा आहे, गण मानव आहे, वर्णशूद्र आहे, युजामध्ये आहे, हंसक वायू आहे, नाडी अधिम आहे, पाया रजत आहे आणि पहिले 3 चरण मांजर आहे आणि शेवटचे चरण सिंह आहे. आद्रा नक्षत्रात जन्मलेले लोक खरेदी विक्रीमध्ये पारंगत असतात. ते यात कुशल आहेत. रुद्र हा आद्रा नक्षत्राचा स्वामी असल्याने त्यांच्याकडे विशेष विध्वंसक शक्ती आहे. जर तुमचा जन्म मिथुन राशीतील पुनर्वसू नक्षत्रात पहिल्या 3 टप्प्यात को, ह झाला असेल, तर तुमचा जन्म गुरुच्या 16 वर्षाच्या महादशा दरम्यान झाला असेल. तुमची योनी मार्जर आहे, गण देव आहे, वर्णशूद्र आहे, युजामध्ये आहे, हंसक वायू आहे, नाडी आद्य आहे, पाय रौप्य आहे, पहिले 2 चरण मांजर आहे आणि 3रे चरण मृग आहे. पुनर्वसू नक्षत्रात जन्मलेले लोक संपत्ती जमा करण्यात पारंगत असतात. त्यांच्या इंद्रियावर आणि इच्छावर विशेष नियंत्रण असते. तुमचे व्यक्तिमत्व देखील आकर्षक असेल. परिणामी इतर लोक तुमच्या प्रभावित आणि आकर्षक होतील. तुम्ही जीवनात सर्व सांसारिक सुखाचा आनंद घेण्यास यशस्वी व्हाल आणि तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी देखील मिळेल. तुम्ही एक विद्वान माणूस व्हाल आणि परिणामी तुमच्या विद्वत्तेमुळे तुम्हाला समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. तुम्हाला धर्माबद्दल खूप श्रद्धा असेल आणि तुम्ही धार्मिक कार्य भक्तीने कराल. जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा तुम्ही सामाजिक गटामध्ये उदारता आणि दानशूरपणा दाखवाल.
परिणामी तुमचा सामाजिक प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढत राहील. तुम्ही धर्माचे सार जाणकार असाल आणि सर्वात गुंतागुंतीचे प्रश्न देखील सोडवण्यास सक्षम असाल. तुम्हाला व्यवसायात विशेष रस असेल, ज्यामुळे तुम्हाला संपत्ती आणि प्रसिद्धी मिळेल. वेळ मिळेल तसे तुम्ही संगीत आणि कला यामध्येही रस दाखवाल. तुम्हाला सांसारिक समृद्धी मिळेल आणि तुमचे जीवन सामान्यतः आनंद आणि आनंदाने भरलेले असेल. तुम्ही शांत, उदार, विनोदी आणि विद्वान व्यक्ती असाल आणि तुम्ही जीवनातील सर्व सुखाचा आनंद घ्याल आणि त्यांचा आनंदाने वापर कराल. बुध ग्रहाचा रंग हिरवा आहे आणि तो प्रकाश किरणे सोडतो. तुमचा भाग्यवान रत्न पन्ना आहे आणि बुधवार अनुकूल परिस्थिती घेऊन येतो. बुध ग्रहाचे शुभकार्य आणखी वाढवण्यासाठी तुमच्या गळ्यात रत्नजडित बुधयंत्र घाला. उपाय आहेत: मिथुन राशीत जन्मलेल्या लोकांनी विष्णूची पूजा करावी, यज्ञ करावा आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. बुध रत्न पन्ना आहे किंवा गोमेद ओनेक्स घाला. भरपूर मुखा बुधवारी उपवास करणे देखील मिथुन राशीसाठी फायदेशीर आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.